रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माता, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली अलंकापुर निवासी माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि प्रतिष्ठान पैठण नगरी निवासी आमचे शांती ब्रह्म श्री संत नाथ महाराज या सर्वांच्या चरणी, आदी करून संत मंडळीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना नमन करून आपली भारुडाची सेवा चालू करूयात. नाथांची भारुड भाग 34. आपणास कल्पना आहे की 33 भाग आपण नाथांच्या भारुडावरती चिंतन करतो आहोत आणि आज 34वा भाग. खरं पाहता भारुडावर चिंतन करण्याचं धारिष्ट माझं होत नव्हतं, पण आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि नाथरांच्या कृपेने आपण ते चिंतन करतो आहोत. नाथांचे भारुडे भाग 34 आणि ह्या 34व्या भागामध्ये चिंतन करत असताना आपला गेल्या 2 भागापासून जो वासुदेव प्रकरणातल्या अभंगावर जे आपण चिंतन करतो आहोत, तो अभंग आपल्याला माहिती आहे. एकदा आपल्यासमोर तो अभंग ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, जोडून या करू कर दोन्ही. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अशा प्रकारचा हा वासुदेव प्रकरणातला अभंग, ज्या अभंगावर गेली 2 भाग आपण चिंतन केलं आणि आजचा हा 3रा भाग म्हणजे 3री सेवा त्या अभंगावरती आहे. आणि आपणास कल्पना आहे की या 4 चरणाच्या अभंगामध्ये आपण पहिल्या चरणाचाच मागच्या भागापर्यंत विचार करू शकलो. आज आपण पुढचा विचार करू. नाथराय या भारुडातून, या वासुदेवाच्या अभंगातून आपल्याला काय उपदेश करतात. नाथ महाराज म्हणतात तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा म्हणजे तुम्ही नामस्मरण करा. हे सांगत असताना काय करावं आणि काय करू नये, कशाचा विसर पडावा आणि कशाचा आढावा व्हावा, हे पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं. की नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. इथे नका सांगितलं, इथे नकारार्थी सांगितलं आणि मग होकारार्थी काय सांगितलं. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे करू नका, पण करा काय तेही सांगितलं. की तुम्ही मधुसूदनाचा आठव करा, म्हणजे देवाचा आठव करा. इथपर्यंत आपला विचार झाला आणि पुढच्या चरणामध्ये मग नाथराय एक शाश्वत आपल्या समोर मांडतात.
एक सत्य उलगडून दाखवतात. खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला ज्याची जाणीव व्हायला हवी, काय जाणीव नाही अशातला भाग नाही, पण पुन्हा आणखी प्रकर्षाने महाराज या अभंगातून तुमच्या आमच्या समोर तो भाव ठेवतात, विषय ठेवतात. महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नाही का? नरदेह दुर्लभ जाना. नाथराय अभंगातून असं सांगतात की हा नरदेह दुर्लभ आहे महाराज. आता नरदेहाचं दुर्लभत्व अनेक ठिकाणी शास्त्रकारांनी वर्णन केलं, संत महात्म्यांनी वर्णन केलं की नरदेह कसा दुर्लभ आहे महाराज, किती दुर्लभ आहे. शास्त्रकार वर्णन करत असताना असं म्हणतात, दुर्लभम त्रयमेव दुर्लभम त्रयमेवैतत् द्वे देवानुग्रहेतुकम् दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकम् मनुष्यत्वं मुमुक्षत्वं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रया. छान असा श्लोक आहे बघा. मानवदेह दुर्लभ आहे, दुर्लभम. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्रयमे वैवत, 3 गोष्टी दुर्लभ आहे. कुठल्या कुठल्या? मनुष्यत्वम म्हणजे मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे महाराज. मुमुक्षत्वम मुमुक्षु होणं दुर्लभ आहे. आणि 3 महापुरुष संश्रया. आता आपण इथे फक्त पहिल्या गोष्टीचा विचार करू, दुसऱ्या 2 गोष्टीचा जर विचार केला तर आपलं 3 दिवस प्रत्येक गोष्टीवर आपलं प्रवचन होईल. आपल्याला थोडक्यात भाव जाणून घ्यायचा आहे. तेव्हा दुर्लभो मानुषो दुर्लभम त्रयमेवैवत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व. महाराज म्हणतात मनुष्यत्व, मनुष्य देह मिळणं, नरदेह मिळणं हे सर्वात दुर्लभ आहे. नाथरायांनी सांगितलं मनुष्य देह दुर्लभ जाना, दुर्लभ आहे. आणखी आहे का प्रमाण? अनेक प्रमाण आहेत. आणखी एक श्लोक सांगतो. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना. महाराज हा मनुष्य देह दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो, मनुष्य देह दुर्लभ आहे. पुढचं जाऊ द्या म्हणजे सोडून द्या असं नाही. पुढचा विचार नंतर करू. देहिनाम क्षणभंगुरा आणि वैकुंठ प्रिय दर्शना वगैरे ते आहे, तो विचार करण्याजोगा आहे. परंतु आपल्याला या अभंगातल्या या प्रमाणाला जोडणार सध्यापुरतं जे प्रमाण आहे त्याचा आपण विचार करू. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना. आणि मी तुम्हाला 2 श्लोक सांगितले. दुर्लभो त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. बस मनुष्यत्ववर थांबा. दुसरा श्लोक सांगितला दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. दुर्लभो मानुषो देहो म्हणजे मनुष्य देह मिळणं हे दुर्लभ आहे. म्हणजेच नाथ महाराज म्हणतात तसं नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. अर्थात हा मनुष्य देह मिळणं महाराज खूप कठीण आहे. बरेचदा आपण विचार केला ना हो, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य मिळतो. कुठे कुठे तर असं वर्णन आहे एक एक योनी कोटी कोटी भेरा, एक एक योनी कोटी कोटी भेरा. एवढं कठीण महाराज, एवढं कठीण नाही. म्हणजे आम्ही पाप पुण्य हे सर्व जर केलं तर मग काय होईल, नाही का? आम्ही पुण्य वगैरे जर संपादन केलं तर आम्हाला हा मनुष्यदेह मिळेल की नाही महाराज? पुण्य जास्त झालं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती आहे आणि पाप जास्त झालं तर नरकाची प्राप्ती आहे. मग आता सांगा, पुण्य जास्त करता येत नाही, पापही जास्त करता येत नाही, मग कसं करायचं? नरदेहाची प्राप्ती व्हायला नाथ महाराज म्हणतात पाप पुण्य समान समी, पाप पुण्य समान समी, तरी त पाविजे कर्मभूमी तय पडी विषमी.
स्वर्गगामी की नरकी. एक तर स्वर्ग मिळेल किंवा नरक मिळेल. जास्त पुण्याने स्वर्ग आणि जास्त पापाने नरक आहे महाराज. मग हे मृत्यू देहामध्ये नरदेह किंवा नरदेह पाप पुण्य समान समी. पाप आणि पुण्य जर समान झालं तर नरदेह आहे महाराज. असं कधी समान होऊ शकतं का हो? एक तर पाप जास्त होईल किंवा पुण्य जास्त होईल. म्हणून तर म्हटलं नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. आता गंमत अशी आहे महाराज, नरदेह दुर्लभ आहे असं जर आपण म्हणतो, पण तो आता मिळाला ना आपल्याला. महाराज तर म्हणतं मला शंका आहे भाऊ, आपल्याला कसा काय मिळाला? आपलं काय पाप पुण्य काय समान झालं असेल का? आपण 84 लक्ष फिरून आलो असेल का? महाराज तर म्हणतात मला असं वाटते हा देह आपल्याला कागटाळी न्यायाने मिळाला असावा. तुम्हाला कागटाळी न्याय माहिती आहे? महाराजांचं एक चरण सांगतो म्हणजे कळेल. महाराज म्हणतात दिदला देह कागटाळी न्याय, दिदला देह कागटाळी, दिदला नाही पावला देह कागटाळी न्याय, नगडे उपाय घडू आले. नगडे उपाय घडू आले. पावला हा देह कागटाळी नाही. हा देह मिळाला, मनुष्य देह मिळाला, पण कागटाळी नाही. कागटाळी नाही म्हणजे मी आता खोलात जाऊन जास्त विस्तारानं सांगत नाही, एका वाक्यात सांगतो. कागटाळी नाही म्हणजे डोळस माणसाने टाळी वाजवावी आणि कावळा पकडावा. शक्य आहे का? अशक्य आहे. बर, आंधळ्या माणसाने टाळी वाजवावी आणि त्यांनी कावळा पकडावा. शक्य आहे का? नाही. डोळसाने शक्य नाही तर आंधळ्याने काय शक्य आहे? पण आंधळ्या माणसाने टाळी मारली, टाळी वाजवली, त्याच्या टाळीमध्ये कावळा आला. आंधळ्याच्या प्रयासाने आला का? नाही. कसा काय आला? योगायोगाने आला हो. नाही तर मग असं होऊन जाईल आंधळ्याला कावळे पकडता येतात. आंधळ्याच्या हातामध्ये योगायोगाने टाळी वाजवावी आणि जसं म्हणतो ना आपण, कावळा बसशील फांदी तुटाशी, तोही कागटाळी नाही. तसं कावळा या टाळी वाजवायच्या वेळी हातात आला, कावळा पकडला आणि प्रयासाने नाही पकडला गेला, तो आपोआप योगायोगाने पकडला गेला. तसा हा देह आम्हाला तर मिळाला नसेल ना. म्हणून महाराज म्हणतात पावला देह कागटाळी नाही, नगडे उपावे. मी का सांगतो आहे? आपल्या लक्षात आलं असेल एवढा हा दुर्लभ मनुष्य देह, अत्यंत दुर्लभ हा मनुष्य देह. महाराज वर्णन करतात नाथराया वासुदेव प्रकरणावरून सांगतात, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. अनेक ठिकाणी वर्णन आहे, अनेक ठिकाणी वर्णन आहे. तसं जर बोलायचं झालं ना तर नुसतं नरदेह दुर्लभ जाना यावरच आपले 2 दिवस जातील, नाही का? अनेक जन्माच्या नंतर हा जन्म मिळाला. याचे प्रमाणे किती सांगू तुम्हाला? भौता जन्मा अंती जन्मला नरा, भौता जन्मा अंती जन्मला नरा. देव तू सोय करी आता, देव तू सोय कर. बहुता जन्मांती म्हणजे अनेक जन्माच्या नंतर हा नरदेह प्राप्त झाला. म्हणून नाथराय म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. दुर्लभ नरदेह मिळाला. मग काय करा तुम्ही? वासुदेव वासुदेव म्हणा. मी मागे सांगितलं होतं, पहिल्या भागातच सांगितलं, वासुदेव वासुदेव म्हणा हे प्रत्येक पदाला लावता येईल आणि करज ओढून विनवितो तुम्हा हेही प्रत्येक पदाला लावता येईल. या ठिकाणी महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ आहे आणि हा दुर्लभ नरदेह असल्यामुळे तुम्ही काय करा? हा नरदेह मिळाला तर वासुदेव वासुदेव म्हणा. बरं, मग काय आता मिळाला तर आता पुढे मिळणार नाही काय? अरे विचार करा ना, किती जन्मानंतर मिळालं सांगितलं. महाराज तर एके ठिकाणी असं म्हणतात, किती फेरे केले असतील, मी सांगितलं ना कोटी कोटी फेरा, किती फेरे केले असतील. आता काही गणितच नाही, मॅथमॅटिक्स नाही याचं, काही नाही, गणित नाही याचं. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, गणितच नाही हो. म्हणून हा देह दुर्लभ आहे महाराज. बरं, दुर्लभ आहे ठीक आहे, आता मिळाला ना, मग आता गडबड कशाला करता?
मिळाला तर करू ना, काय करायचं म्हणे, वासुदेव वासुदेव म्हणू ना. महाराज म्हणतात म्हणू ना म्हणजे कधी म्हणशील, किती वर्षाचा झाला तू? आता काय म्हणे, आता तर रिटायर झालो 60व्या वर्षी, करू आता रिटायरमेंट नंतर असं असं. कसं काय भाऊ? महाराज आहे आयुष्य तू शिल्लक. महाराज म्हणतात तुला आयुष्य का 1000 वर्ष आहे काय, 5000 वर्ष आहे का? ऋषी मुनींना 1000 वर्ष आयुष्य होतं तसं आयुष्य आहे का? नाही. महाराज वर्णन करतात नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ आहे आणि शतवर्षाची गणना म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे. आता 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी आता करील मग करील, आता करील मग करील. एक तर पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शतगणिले ते अर्धरात्र ठाव, हे 100 वर्ष आयुष्य आहे. बघा असं म्हणतात कुत्र्याचं आयुष्य 25 वर्ष आहे, गाढवाचं काय 20-25 वर्ष आहे, मांजरचं 20 असं म्हणतात. आता माझा एवढा अभ्यास नाही आहे प्राणीशास्त्राच्या आयुर्मानावर, पण असं सांगितलं जातं. मग आपलं आयुष्य 100 वर्ष म्हणजे 100 वर्ष सांगितलं, पण याची गॅरंटी नाही 100 वर्षच राहील म्हणून. काहींचं आयुष्य 100, काहींचं 90, काहींचं 80, काहींचं 70, काहींचं 40, 30, 20. अहो काहींनी तर जन्माला आलं आणि लगेच गेलेत. महाराज काय सांगावं. म्हणून शतगणिले ते जरी असलं, 100 वर्षाचं आयुष्य नरदेहामध्ये जर सीमित करून ठेवलं असलं तरी ते 100 वर्षाचं मिळेलच असं नाही ना. म्हणून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात दुर्लभ नरदेह प्राप्त झाला, 100 वर्षाचं आयुष्य झालं. विचार करून बघा ना. बरं 100 वर्ष घ्या पकडून, जाऊ दे 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला. शतगणिले ते अर्धरात्र ठाव म्हणजे 50 वर्ष झोपीत गेले, नाही का? शतगणिले ते अर्धरात्र ठाव. महाराज काय सांगावं, अर्ध आयुष्य झोपीत गेलं. आणि स्टार्टिंगचे तुमचे लहानपणचं आयुष्य तसंच गेलं. तारुण्यातलं आयुष्य, तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी. तारुण्यात तर आपलं एवढं आपल्याला तारुण्यामध्ये मस्ती असते बघा, की माणूस काहीच ऐकत नाही. बालपणात खेळण्यात जातो, तरुणपण मस्तीत जाते, आणि 60 नंतर रिटायरमेंट नंतर नातू खेळवण्यात जाते. मग भजन कधी करणार? काय भजनाशी उरले ते पाय गा. महाराज म्हणतात कधी भजन करार रे. शतगणिले ते अर्धरात्र ठाव, हा देह दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ मिळाला. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्ष आयुष्य सुद्धा आपलं राहिलं त्याची गॅरंटी नाही. त्यातलंही अर्ध झोपीत जातं, उरलेलं आपल्या कामाधंद्यात जातं. मग देवाचं भजन कधी करायचं? वासुदेव वासुदेव कधी म्हणायचं? महाराज तर म्हणतात राम राम स्मराधी, राम 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 वासुदेव वासुदेव म्हणतात. पण म्हणायचं कधी? नाही म्हणे म्हणू ना आता 100 नाही तर 50 वर्षाचे. तर लहान आहे महाराज, आम्हाला या वयात तुम्ही सांगता का भजन करा, वासुदेव म्हणा? महाराजांनी गोड वर्णन या ठिकाणी असं केलं की नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. 100 वर्षाची गणना आहे, पण त्या 100 वर्षामधलं अर्ध आयुष्य आपलं झोपीत गेलं. मला एक गोष्ट आठवते बघा, मी ऐकली. 100 वर्षाचं आयुष्य तर काहीतरी डिस्ट्रीब्युशन केलं म्हणे भगवंताने. पहिले सर्व या लोकांना 50-50 वर्षाचं आयुष्य दिलं होतं म्हणे. कुत्र्याला, गाढवाला, बैलाला, कुत्र्याला, घुबडाला आणि बैलाला म्हणे 50-50 वर्ष आयुष्य दिलं होतं, आणि मनुष्याला 25 वर्ष दिलं. मग मनुष्य नाराज झाला. काय म्हणे देवा एवढं चांगलं बनवलं, आयुष्य खूप कमी दिलं बाबा म्हणे. नाही एवढ्या आयुष्यात कसं थोडं वाढून द्या ना, असं देवाकडे म्हणायला गेल्यानंतर तेवढ्यात तो बैल आला तिथं. बैल देवाला म्हणतो देवा अरे काय एवढं मोठं आयुष्य दिलं 50 वर्ष, जरा कमी करा ना, 25 करा आमचं. बरं मग देव बोलला ठीक आहे, ते 25 तू घेऊन जा. कोणाला म्हटलं? नरदेहाला आलेल्या मनुष्याला म्हटलं. नंतर कुत्रा आला तिथे. कुत्र पण देवाला म्हणतो देवा एवढं 50 वर्ष आयुष्य नको बाबा आम्हाला, 25 दे, 25 काढून दे बाबा आमचं. देवाने विचारल्या माणसाला काय वेळी तुला देऊ काय येतं 25? आणि द्या ना म्हणे. 25 दिलं. किती झाले? 25 कुत्र्याचे, 25 बैलाचे, 25 स्वतःचे.
नंतर घुबड आली. घुबड पण बोलली म्हणे देवा मला हे 50 वर्षाचं नाही पाहिजे, 25च दे. घुबडीचं 25 महाराज मनुष्याला दिलं. असं 25 घुबडाचं, 25 कुत्राचं, 25 बैलाचं आणि 25 स्वतःचं, असं 100 वर्षाचं शतक घडीले ते अर्ध रात्र ठावं. अशा प्रकारचं 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर महाराज तसंच आहे. स्टार्टिंगचे 25 वर्षाचं आयुष्य, बालपण, नोकरी बिकरी लागेपर्यंत, शिक्षण होईपर्यंत थोडं बरं आहे ना. मग नंतर बैलाचंच आयुष्य आहे ना. भारवाही ओझे वाहता 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 वाहताच मरतो ना नोकरी करता करता. 25 आणि 25 50 गेले. उरलेले 25 कुत्र्यासारखं इथून तिथे, तिथून येते, तिथून येते, हे करू दे, ते करू दे, घर घेऊ दे, मुलाबाळाचे लग्न करू देत, आता हे करू देत. काय कुत्र्यासारखं आयुष्य गेलं. उरलेलं 25 गुबळासारखं. जास्त विस्तारानं सांगायची आवश्यकता नाही. विनोदाचा भागसोळा पण तुमच्या लक्षात आला असं हे 100 वर्षाचं आयुष्य असंच निघून जाईल महाराज. आणि मग काय भजना अशी उराले ते ठावगा. महाराज नाथराय म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, 100 वर्षाची गणना, पण त्यामध्ये दुःख यातना. महाराज हे खूप महत्वाचं आहे. महाराज म्हणतात एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये दुःख किती आहे महाराज. दुःख आहे, यातना आहे. दुःख कशाला म्हणावं. दुःखाची व्याख्या काय आहे. व्यावहारिक दृष्ट्या, संसारिक दृष्ट्या जर बघितलं तर दुःख म्हणजे महाराज शरीराला होणारे रोग व्याधी, याला ही दुःख म्हणा. नाही का. मनुष्याला रोग होतात की नाही, व्याधी होतात की नाही, हो दुर्धर व्याधी होतात. काय सांगताय तुम्ही. त्याला दुःख म्हणा. कोणी उपद्रव केला, कोणी तुमच्या थोबाडीत मारली, तुमचा हात तोडला, विंचू चावला, साप चावला, दुःख आहे की नाही. दुःख आहे, याला पण दुःख म्हणा. मी मुद्दामून थोडंसं दुःखाचं इथे या ठिकाणी काय म्हणतात त्याला, दुःख कशाला, इथे दुःख यात्रा शब्द आला म्हणून सांगतो. मनुष्य देहामध्ये दुःख, यालाही दुःख म्हणू शकतो. अतिवृष्टी आहे, भूकंप झाला, घर पडलं, काही चोरी झाली, आपल्यावर दरोडा पडला, हे दुःखच आहे ना. मी मुद्दामून दुःखाची विभागणी करून सांगितली. व्याधी आहे, रोग आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर कोणी उपद्रव केला, हे सर्व दुःखच आहे. हे झाले संसारातले दुःख. आणि परमार्थातलं दुःख जर तुम्ही म्हणाल महाराज तर जन्म मरणासारखं दुसरं कुठलंही दुःख नाही. नाथराय अभंगामध्ये हेच सांगतात. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख आहे महाराज, यातना आहे. किती यातना, किती दुःख, अफाट दुःख आहे. महाराज म्हणतात ना, हो आमच्या जीवनामध्ये सुख आहेच कुठं महाराज. आहे तर केवढं आहे. सुख पाहताच वापाडे, सुख पाहताच वापाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहताच वापाडे, सुख जवा एवढं आहे महाराज आणि दुःख पर्वता एवढं आहे. म्हणजे संसारामध्ये दुःख आहे. मनुष्य देह मिळाला, शतवर्षाची गणना आहे. हे जरी सर्व खरं असलं तरी ह्या मनुष्य देहातलं आमचं जीवन दुःखप्रद आहे. महाराज म्हणतात त्यामध्ये दुःख आहे महाराज. यातना आहेत. यातना, आता दुःख आणि यातना काय जवळपास तोच अर्थ घेतला तरी झालं. किती यातना आहे तो. व्यावहारिक यातना सांगायची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे काय यातना होतात महाराज माणसाला. किती दुःख येतात. मुलाचं काही झालं, मुलीचं काही झालं, सुनेचं काही झालं, सासूचं काही झालं, मित्राचं काही झालं, यातना होतात मनाला. नको ते घडलं की यातना होतात. आणि हे झालं व्यावहारिक. आणि पारमार्थिक जीवनामध्ये मरताना किती यातना आहे हो. आणि मेल्यानंतर महाराज म्हणतात यमाचे यमदंड बैसतील माथा, किंवा जोडीती तोडीती मारिती किंकर. यमाचे यमदंड बसतील महाराज. एवढ्या यातना आहे, खूप यातना आहे. त्याचा विस्ताराने आता मी चिंतन करणार नाही. पण माझा मुद्दा एवढा आहे. नाथराय अभंगातून सांगतात की नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. नरदेह दुर्लभ आहे,
100 वर्षाचं कधी जीवन असलं तरी 100 वर्ष जगणार याची गॅरंटी नाही. जगले तरी जीवन आपलं असंच निघून जाईल, झोपीत जाईल, कामात जाईल, याची त्याची टिंगलटवाळी करण्यात जाईल, निंदेत जाईल, नको त्या गोष्टी करण्यात जाईल. आणि हे करत असताना या जीवनामध्ये महाराज दुःखही खूप येतील, यातनाही खूप येतील. यामध्ये दुःख यातना, महाराज म्हणतात यामध्ये दुःख आहे, यातना आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्हाला देहाचं दुर्लभत्व सांगितलं, मिळालेल्या देहामध्ये होत असलेल्या यातना सांगितल्या, दुःख सांगितलं, याचा कालावधी सांगितला. आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडला की नाही? नाथराय म्हणतात अरे मी काय सांगतो लक्षात ठेवा. नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाचे गणना, त्यामध्ये दुःख यातना हे सर्व असल्यामुळे मी सांगतो ते करा. काय करा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ आहे, तुम्हाला मिळाला. आणि तुम्हालाच का सांगतो, कारण कुत्र्याला सांगून फायदा नाही. कुत्रा राम राम म्हणू शकत नाही, वासुदेव वासुदेव म्हणू शकत नाही. तुम्ही बघितलं का कुठं कुत्र्यांनी सप्ताह ठेवलाय आणि रामकृष्णाचा जप सुरू केला, कुत्र्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवलं नाही, गाढवांनी काहीतरी मेळावा भरला गाढवांचा आणि म्हणे यावर्षी आपण सप्ताह करू, ज्ञानेश्वरीचं पारायण करू, 7 दिवस कीर्तन ठेवू आणि आपण भजन करू. आहे का? गाढव करू शकत नाही, कुत्रा करू शकत नाही, प्राणी मात्र करू शकत नाही महाराज. म्हणून जे करू शकतात ते करू शकत नाही, कारण त्यांना नरदेह मिळाला नाही ना. मग तुम्हाला दुर्लभ असा नरदेह मिळाला ना, मग मिळालेल्या नरदेहाचं सार्थक करून घ्यायचं आहे. करायचं की नाही? करायचं आहे ना. मग करायचं आहे तर महाराज म्हणतात हे मी तुम्हाला दुर्लभत्व सांगितलं, तुम्ही आता एकच करा. काय करा, तुम्ही आठवा मधुसूदना. आता मधुसूदनाचा अर्थ आपण बघितला. आठवा या शब्दावर पण आपण बोललेलो आहोत कालच्या भागामध्ये. मग त्याचं स्मरण करा, त्याला आठवा, त्याचा आठव करा, त्याचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा. आणि कसं करा, वासुदेव वासुदेव हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी, हरी हरी असं नामजप करा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अशा प्रकारे या अभंगातून नाथरायणने वासुदेव प्रकरणातल्या अभंगातून आपल्याला जागृत केलं. 3 भाग आपण या अभंगावर चिंतन केलं. 2 कडव्यावरचं चिंतन झालं, आणखी 2 कडवे बाकी आहे. या 2 कडव्यावरचं, या 2 चरणावरचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करू, नाही का? कारण वासुदेव प्रकार तरी हा छोटा अभंग आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं छोटा अभंग आहे. वासुदेव प्रकरणाला छोटा अभंग मी घेतला नाथरायणचा. जसं आपल्याला चिंतन करता आलं तसं आपण करण्याचा प्रयत्न करतो. गेली 3 दिवस आपण याच अभंगावर चिंतन करतो. पुढच्या भागामध्ये सुद्धा याच अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. ते चिंतन गोड होण्यासाठी, ती चिंतन खऱ्या अर्थानं नाथरायणना अभंगातले नाथरायणचे जे बोल आहे, नाथरायणनी ज्या अपेक्षेने तो अभंग रचला ते सांगण्याचा 1% 2% आपल्याला प्रयत्न करता आला तरी ती नाथरायणची कृपा समजावी लागेल. त्यासाठी नाथरायणचं भजन करणं क्रमप्राप्त आहे की नाही? आहे ना. मग करूया नाथरायणचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.